नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं MSGK मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओमध्ये आपण पुढील 4 दिवसाचा म्हणजे 7, 8, 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जर 7 तारखेला आपण पाहिलं तर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आपल्याला पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे। फक्त आपल्याला नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस, पुणे, नगर, मुंबई, ठाणे, दापोली, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी हा जो भाग आहे या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। इतरत्र महाराष्ट्रामध्ये फक्त नांदेडचा काही भाग आणि चंद्रपूरचा काही भाग सोडला तर कुठेही पावसाची शक्यता नाही। तर मित्रांनो, यानंतर आपण पाहूयात 8 तारखेला महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने पावसाचं वातावरण राहणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो। तर मित्रांनो, जर आपण 8 तारखेला पाहिलं तर सांगली, अकलूज, सातारा, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर हा जो भाग आहे पुसदपर्यंत आणि अकोला, अमरावतीच्या काही भागामध्ये, जळगावच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। कुठेही मोठ्या स्वरूपाचा पाऊस 8 तारखेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार नाही। त्याचबरोबर मित्रांनो, जर आपण 9 तारखेला पाहिलं, 9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, अकलूज, सोलापूर, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, पुसद हा जो भाग आहे या संपूर्ण भागामध्ये, त्याचबरोबर अमरावती, बुलढाणा, अकोला आणि नागपूरच्या काही भागांमध्ये या सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। 9 तारखेला सुद्धा महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यांव्यतिरिक्त कुठेही पावसाची शक्यता नाही। झालाच तर एखाद्या ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, मोठ्या पावसाची शक्यता 9 तारखेला सुद्धा नाही। त्याचबरोबर मित्रांनो, जर आपण पाहिलं 10 तारखेला 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने पावसाचं वातावरण राहणार आहे, तर 10 तारखेला मात्र आपल्याला काही भागांमध्ये पावसाचं प्रमाण थोडंसं वाढलेलं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी पाहू शकता, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, दापोली, पुणे, सातारा, कोल्हापूर, अकलूज, सोलापूर, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग, अहिल्यानगरचा काही भाग, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, पुसद, अकोल्यापर्यंत आपल्याला वर्ध्याच्या काही भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। मात्र मोठा पाऊस आपल्याला 10 तारखेला सुद्धा कोठेही पाहायला मिळत नाही। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी हीच आनंदाची बातमी आहे की पुढील काही दिवस महाराष्ट्रामध्ये पावसाचं उघडीप आपल्याला पाहायला मिळणार आहे। अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन कापणी चालू आहेत, त्यामुळं या ठिकाणी पाऊस उघडीप आपल्याला पाहायला मिळत आहे, ती शेतकऱ्यांच्या फायद्याशी ठरू शकते। त्याचबरोबर मागच्या आठवड्यामध्ये अनेक ठिकाणी भयंकर पाऊस झाला, त्यामुळे शेतीची कामे रखडलेली आहेत, ती कामे करायला सुद्धा आपल्याला या वेळेमध्ये ती कामे आपली होऊ शकतात। परत एकदा दिवाळीच्या जवळजवळ महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। त्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांना आपण आपली कामे उरकून घ्यावीत, अशी सर्व शेतकरी बांधवांना कृषी विभागाकडून आणि हवामान विभागाकडून सूचना देण्यात येत आहेत। तर मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद।